सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। राहुरीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी तहसीलमध्ये शेतकऱ्यांसह आमदारांचा ठिय्या। आमदार तनपुरेंकडून मुळाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी। जिल्हाधिकाऱ्यांना आमदार तनपुरेंनी केला फोन। अहमदनगर जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याची अत्यंत तीव्रता वाढली असून जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्यासाठी मुळा डाव्या कालव्यातून पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। राहुरीच्या मुळा डाव्या कालव्यातून चारा पिकांसाठी व जनावरांना पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांच्या दालनात आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या देत मागणी केली। यावेळी मुळा धरणाचे उपअभियंता विलास पाटील व मुळा डाव्या कालव्याचे अच्युत गीते उपस्थित होते। तर आवर्तन सोडले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला। राहुरी तालुक्यातील मुळा डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। या ठिकाणी चारा पिके पाण्याअभावी नष्ट झालेली असल्याने पशुधन वाचविण्यासाठी तातडीने मुळा डाव्या कालव्यातून आवर्तन सोडणे आवश्यक आहे। मुळा डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून आवर्तन सोडलेले नसल्याने भूजल पातळी ही कमालीची खालावलेली आहे। त्यामुळे विंधन विहिरी व इतर जलाशयही कोरडे झालेले आहेत। या कालव्यावरील सर्वच पाणी वापर संस्था तसेच शेतकरी पाणी सोडण्याची सातत्याने मागणी करत असूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे। कृपया मुळा डाव्या कालव्यातून चारा पिकांसाठी तातडीने आवर्तन सोडण्यात यावे अशी शासनाकडे मागणी करण्यात आली। यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, किशोर महाराज जाधव, रवींद्र आढाव, दिलीप इंगळे, अमृत कुमार, प्रकाश भुजाळी, ज्ञानेश्वर खुळे, पांडुतात्या पवार, बाळासाहेब गाडे, आदिनाथ तनपुरे, प्रभाकर गाडे, बाळासाहेब गाडे, नवनाथ थोरात, बाळासाहेब खुळे, सुरेश मुंसे, दत्ता कवाने, नवाब देशमुख, विश्वासराव पवार, ॲडव्होकेट रावसाहेब करपे, सतीश आढाव, अनिल पोटे, भाऊसाहेब कोहकडे आदी लाभधारक शेतकरी या प्रसंगी सामील झाले होते। तब्बल 2 तास सर्व लाभधारक शेतकरी तहसीलदार यांच्या दालनात ठिय्या मांडला होता। आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी व मुळा धरणाचे अभियंता यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी पाणी सोडण्यात येणार असल्याचा शब्द दिला असल्याचे आमदार तनपुरे यांनी म्हटले आहे। तर संध्याकाळपर्यंत पाणी सोडले नाही तर उद्या रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। मुळा डाव्या कालव्याचं आवर्तन सुटावं या आग्रहाची मागणी लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आहे। परवा दिवशी काही अधिकाऱ्यांनी आम्ही जेव्हा आग्रहाची मागणी केली, चर्चा केल्या आणि परवा दिवशी हे नुसतं जे पिण्याचं ओढ्या नाल्यांना सोडणारं रोटेशन वाढवून अगदी पिकांपर्यंत चाऱ्यांवाटे पाणी देण्याचं नियोजन परवा दिवशी झाल्याचं आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं। नेमकं कुठं माशी शिंकली मला माहित नाही। संध्याकाळी परत त्यांनी त्यांचा निर्णय त्या ठिकाणी माघारी घेतला। आता सर्व डाव्या कालव्यावरचे लाभधारक शेतकरी इथं शासनाकडे आपली संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे इथं आलो होतो। आम्ही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, कलेक्टरांशी चर्चा केलेली आहे आणि अक्षरशः इथं पिण्याच्या पाण्याची देखील आता समस्या मोठी भेडसावते आणि उगे थोडी 25-30% पिकं राहिलेली आहेत ती तरी कुठेतरी जगतील आणि पशुधन चारा पिकं वाचली की पशुधनाला देखील मोठा आधार होईल। या भावनेतनं आमच्या भावनांना इथं शासनापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलंय। आम्हाला संध्याकाळपर्यंत कलेक्टर साहेबांशी चर्चा करून योग्य तो निर्णय काहीतरी काढण्याचं आता आश्वासन मिळालेलं आहे। संध्याकाळपर्यंत जर काही पॉझिटिव्ह, कारण खूपसं काय पाणी लागणार नाही आम्हाला, 200-300 MCFT पाण्यामध्ये रोटेशन सगळं होऊ शकतं। अक्षरशः 3-4-5-5 TMC पाणी उजव्या कालव्याला लागतं, त्याच्या कितीतरी कमी पट पाणी इथं लागणार आहे। फक्त 1 TMC पण नाही, अर्धा TMC पण नाही, तर पाऊण TMC फक्त मागतो, त्याच्यापेक्षा कमी मागतो आम्ही। त्यामुळे ते काय अशक्य नाही, होण्यासारखी गोष्ट आहे। प्रॅक्टिकली हे शक्य आहे आणि मोठ्या पिकांना शेतकऱ्याला मोठा जीवदान या निमित्तानं मिळणार आहे। तर संध्याकाळपर्यंत काहीतरी निर्णय होईल अशी त्यांनी सांगितल्यामुळे आता आम्ही इथून जरी उठलो तरी आज संध्याकाळी जर का योग्य निर्णय झाला नाही तर मोठ्या संख्येनं उद्या डाव्या कालव्यावरचे लाभधारक शेतकरी हे नगर मनमाड रस्ता अडवून अगदी बायका महिलांसह गुराढोरांसह आम्ही येऊन तिथे बसणार आहोत। बाजार समितीच्या समोर हे रास्ता रोको आंदोलन उद्या करण्यात येईल। त्यामुळे शासनानं आमच्या संतप्त भावनांची आणि योग्य भावनांची योग्य प्रकारे दखल घेऊन त्याच्यावरती मार्ग काढावा। धरण उशाला आणि कोरड घाशाला, कारण की आपण बघतो आपल्या राहुरी तालुक्यामध्ये धरण असताना
धरणामध्ये 60 TMC पाणी असताना आज अक्षरशः पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. आणि अशात आपल्याला नियम सांगितले जातात का पाणी सोडता येत नाही, तुमचं आवर्तन इतके आकडेवारी सांगितली जाते का इतकं पाणी तुम्हाला दिलेलं आहे. पाणी दिलेलं आहे हे सगळं खरं आहे, पण आपण याच्या आधी ज्या वेळेस आपल्यावर एकदम दुष्काळाचे ज्यावेळेस सावट आलेलं आहे त्या वेळेस आपण डे स्टॉक मधून सुद्धा आपण आवर्तन काढलेलं आहे. मग पाणी पाण्यासाठी माणसं आहे का माणसासाठी पाणी हेच मला कळणार. कारण की आज जर परिस्थिती आपण जर बघितली तर अक्षरशः बोरवेल विहिरी आटलेले आहे आणि जे थोडंफार पशुधन आहे हे वाचवण्यासाठी आम्ही मागणी करतोय. आमचे जे चारा पिकं आहे, आमची मका आसन, घास आसन, गिन्नी गवत आसन 10-20 गुंठे याच्यासाठी पाणी मागतो आम्ही काय आमचे ऊसाचे भरणे काढायला मागत नाही. कारण की आम्हाला माहित होतं दुष्काळी म्हणून आम्ही जास्त ऊसाची लागवड पण केली नाही. आणि अशाच जर आम्हाला नियम जर सांगत असतील तर शेतकऱ्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आणि अशातच आम्ही आता ठरवलेलं आहे, आजच उठणार नव्हतो, पण आता एक पॉझिटिव्ह चर्चा झाली, संध्याकाळपर्यंत निर्णय देतो म्हणून सांगितलंय. जर पॉझिटिव्ह निर्णय आला नाही तर उद्या आम्ही सर्व शेतकरी गुराढोरा सहित आपल्या कुटुंबासह रस्त्यावर उतरणारे आणि असे उतरणारे का जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणावरून तो रस्ता चालू करणार नाही, त्या ठिकाणावरून उठणार नाही. भले आमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली तरी चालेल, पण शेतकरी मागे हटणार नाही. याची दखल लवकरात लवकर प्रशासनाने घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून जे आम्हाला 300 TMC 300 MCFT पाणी लागतं, 300 MCFT पाणी म्हणजे एक तांब्या भरून काढल्यासारखं आहे. आपण जर बघितलं इकडं नदीच्या कडेला सुद्धा सगळे बंधारे भरून झालेले, इकडे उजव्या कॅनलचं सुद्धा रोटेशन झालेलं. तर तुम्ही जर लिकेजचा जर विषय घेतला उजव्या कॅनलचा तर त्या लिकेजच्या पाण्यातच आमचं पूर्ण वर्षभराचं रोटेशन होईल इतकं पाणी तिथं लिकेज होतंय. पण कुठेही नियोजन नाही, नियोजनाचा आभास भासतोय. म्हणून आज आम्ही सर्व शेतकरी इथं एकत्र जमलेलो आहे आणि उद्या शासनाने संध्याकाळी लवकरात लवकर पॉझिटिव्ह निर्णय घेऊन आम्हाला गोड बातमी कळावी, अन्यथा आंदोलनाला आम्ही सामोरं जायला तयार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.